गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. रसिक श्रोत्यांच्या चरणी सादर नमस्कार. आजची ही आपली 23वी कथा. काळाच्या उदरी अनेक लपुनी गेल्या किती ह्या उषा, येऊनी उदयास लोपवी पपी हो आजची ही उषा. आहे ही तुलनेत हो प्रथमची तैसी भविष्या उषा, येऊनी जीवनात दौलत तशी लोकास देण्या उषा. विठ्ठलपंत निवृत्ती ज्ञानदेव उषा सुक्त म्हणण्यासाठी नेहमीच्या जागी उभे होते. आकाशात ढगांची गर्दी होती. वारा सुटला होता. क्षितिजावर काळ्याकुट्ट ढगांचे सैन्य उभे होते. ते सूर्यनारायणाच्या हस्तकांनाही डोकेवर काढू देत नव्हते, तर त्यांच्या राजाला सूर्यनारायणाला तरी ते जगाला तोंड दाखवू देतील की नाही ही शंकाच होती. विठ्ठलपंतांनी ऋग्वेदातील उषा सुक्ताची वरील अर्थाची एक ऋचा म्हटली. त्यांच्या मागून निवृत्ती ज्ञानदेवांनीही तिचा उच्चार केला आणि काही क्षणातच पावसाची एक जोरदार सर आली. रुक्मिणी झोपडीच्या दारातच उभी होती. तिने निवृत्ती ज्ञानदेवाला हाक मारली व घरात येण्याविषयी सुचवली. विठ्ठलपंतांनी विचार केला की नाहीतरी सूर्यदर्शन घडणे शक्य दिसत नाही, तेव्हा सवितृ सुक्त म्हणण्याचा विचार सोडून तेही मुलांबरोबर झोपडीत परतले. डोके पुसून त्यांनी बाहेर पाहिले तर पावसाचा पत्ता नव्हता. निवृत्ती ज्ञानदेवाने एकमेकांकडे पाहिले. उषा सुक्तातील रुचेचा अर्थ व आताच घडलेली घटना यामध्ये किती साम्य आहे हा विचार दोघांच्याही मनात येऊन गेला. ज्ञानदेवाने पसरलेल्या चौघडीवर विठ्ठलपंत बसले. निवृत्ती ज्ञानदेवांनी त्यांच्यासमोर आसन मांडून बसून घेतले. विठ्ठलपंतांनी गीतेच्या पोथीतील 15वा अध्याय काढला व त्याचा पहिला श्लोक म्हणून दाखवला. ऊर्ध्वमूलमधशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांसी यस्य पर्णानि यस्तं वेदस वेदविद. निवृत्ती म्हणाला, बाबा, अश्वत्थ म्हणजे पिंपळ ना? विठ्ठलपंत म्हणाले, होय निवृत्ती, अश्वत्थ म्हणजे पिंपळ, पण या ठिकाणी त्या अर्थाने अश्वत्थ शब्दांची योजना नाही. तर या अश्वत्थ शब्दाची फोड अशी आहे, अ प्लस श्वः प्लस थ, म्हणजे अचा अर्थ नाही, श्वहचा अर्थ उद्या, दुसरा दिवस किंवा उषक काल, आणि थचा अर्थ स्था तिष्ठती म्हणजेच स्थिरता असणे, अस्तित्व असणे. याचा एकूण अर्थ ज्याला दुसऱ्या दिवसापर्यंत सुद्धा स्थिरता नाही असा वृक्ष. भगवंतांनी या संसाराला अश्वत्थ म्हणून वृक्षाची उपमा दिली आहे. संसार सतत बदलणारा आहे. या क्षणाची स्थिती पुढच्या क्षणापर्यंत टिकत नाही, म्हणून त्या श्वह शब्दाची योजना केली आहे. सकाळच्या आपल्या उषा सुक्तामध्येही याच प्रकारचे वर्णन केले आहे. अशा या संसार वृक्षाचे मूळ वर म्हणजे परब्रह्म हे आहे व त्याच्या आदिसंकल्पाने हा संसार वृक्ष खालच्या बाजूला म्हणजे सप्त पाताळापर्यंत पसरत गेलेला आहे. आणि मग विठ्ठलपंतांनी त्या वृक्षाच्या विस्ताराचे वर्णन करून सांगितले. त्याची पाने, फांद्या, तणारे, त्याला खालच्या बाजूने फुटलेली मुळे व त्यातून त्याचा वाढलेला विस्तार, हा सर्व वृक्षाचा प्रकार ऐकून निवृत्ती विचारतो, बाबा, या वृक्षाचे छेदन असंग शस्त्रेण असे म्हटले आहे, म्हणजे काय? विठ्ठलपंत म्हणाले, निवृत्ती ज्ञाना, 7व्या अध्यायात माया नदीचा उल्लेख आला आहे. ती माया नदी लीलया कोण तरून गेले? ते भगवंतांना शरण गेले ते, परमेश्वराच्या नामस्मरणात चिंतनात घडून गेले ते, या माया नदीला तरून गेले व जे अहमभावाचा आश्रय घेऊन प्रयत्न करीत होते ते मात्र या माया नदीत बुडून गेले. पण भगवंत म्हणतात, जे माझे भक्त झाले त्यांची माया नदीच आटून जाते. मायेचा प्रभाव भगवंताच्या भक्तांवर चालत नाही, त्यामुळे या माया नदीतून तरून जाण्याचा प्रश्नच येत नाही. भक्तांना ना ऐलतीर असतो ना पैलतीर. तसेच या ठिकाणी वृक्ष रूपकाने भगवंताने दाखवले आहे की ज्याने भगवंतांचा संग धरून अहमभावाचा संग सोडला ते या असंग शस्त्रानेच या वृक्षाचे छेदन करून टाकतात. पण मुलांनो, ज्यावेळी हा देहभावाचा असंग दृढ होईल त्यावेळी मायेने निर्माण झालेला हा वृक्ष तरी त्यांच्या बाबतीत अस्तित्वात राहणार आहे का? तर तो वृक्षच तेथे नसणार. परमेश्वरावरील त्यांच्या भक्तीने, शरणागतीने, सर्वांभूती असलेल्या परमेश्वराच्या अनुभूतीने त्या वृक्षाचे अस्तित्व संपलेले असते. मग वृक्ष छेदण्याचा प्रश्नच उत्पन्न होत नाही. यालाच असंग शस्त्रेण असे भगवंतांनी म्हटले आहे. विठ्ठलपंतांचे हे स्पष्टीकरण ऐकून निवृत्ती ज्ञानदेव विचारात घडून गेले. देहभावाच्या संघाचा केवढा हा परिणाम आहे. या देहभावाच्या संघामुळे सर्व लोक या संसाराचा व्याप वाढवत आहेत, वासनांच्या जिव्हा लांबवत आहेत, आसक्तीचे तणारे लांबवर फेकीत आहेत, प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत, आशा आकांक्षांचे डोलारे उभे करीत आहेत. पण
त्यांच्या हे लक्षात येत नाही की आपण तहान भागवण्यासाठी मृगजळामागे धावत आहोत व मृगजळ पिऊनच तहान भागवण्याचा प्रयत्न करीत आहोत. मृगजळाच्या नदीमध्ये बुडण्याच्या भीतीने नावेसाठी धावाधाव करण्याचा हा प्रकार आहे. विठ्ठलपंतांनी हळूहळू भगवंतांनी वर्णन केलेला जीवात्मा व त्याचे स्वरूप मुलांना स्पष्ट करून सांगितले. एकदा 15व्या अध्यायावरच विचार करीत असताना ज्ञानदेवाने विचारले, निवृत्तीदा, सूर्याच्या प्रकाशामुळेच हे सर्व जगत प्रकाशित होते. त्या प्रकाशामुळेच आपणाला या जगताचे ज्ञान होते. असे असता भगवंत या श्लोकात म्हणत आहेत की न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद् गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. हा मुद्दा मला काही कळत नाही, तुला कळला का? निवृत्ती म्हणाला, ज्ञाना, मला वाटते भगवंताचे हे जे परमधाम आहे ते इतक्यावर असेल की तेथे सूर्य, चंद्र व अग्नी यांचा प्रकाशच पोहोचत नसावा. त्यामुळे ते कसे त्याचे धाम प्रकाशित करणार, म्हणून तसे म्हटले असेल. विठ्ठलपंत हा संवाद ऐकत होते. ते म्हणाले, निवृत्ती ज्ञाना, इकडे या पाहू. निवृत्ती ज्ञानदेव विठ्ठलपंतांजवळ येऊन बसले. विठ्ठलपंत म्हणाले, निवृत्ती, तुझे उत्तर तांत्रिकदृष्ट्या कदाचित बरोबर असेल, पण तात्विकदृष्ट्या ते उत्तर बरोबर नाही. निवृत्ती ज्ञाना, आपण एक गोष्ट माहीत करून घेतली आहे की परमेश्वर हा चैतन्य रूप आहे. त्यामुळे जे काही चैतन्यमय प्रकाशमय दिसते ते परमेश्वराचे चैतन्य आहे. ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या ठिकाणी असलेली शक्ती आपणाला कशी दिसेल, तर त्याने एखादी जड वस्तू उचलून दाखवली की दिसेल, किंवा आरशावर प्रकाश टाकला तर कवड सापडतो. म्हणजे वास्तविक पाहता शक्तीच्या प्रकटीकरणाला जसे जड वस्तू हे साधन आहे व कवड सापडण्याला जसा आरसा हे साधन आहे, तसे परमेश्वराचे चैतन्य प्रकाश हा सूर्य, चंद्र, अग्नी यांच्यामध्ये प्रगट होतो. चंद्र, सूर्य, अग्नी यांचे तेज हे परमेश्वराचे तेज आहे. जसे एखादा दिवा त्याच्या प्रकाशाने सूर्याला प्रकाशित करू शकत नाही, तसे ब्रह्मांडामध्ये परमेश्वराने या अवकाशात आपल्याला दिसणाऱ्या सूर्यासारखे असे हजारो सूर्य दिवे लावून ठेवले आहेत. त्यामुळे या सूर्यामुळे भगवंतांचे परमधाम प्रकाशित होऊ शकत नाही. केनोपनिषदामध्ये ही एक गोष्ट आहे, ती ऐका. असे सांगून विठ्ठलपंतांनी केनोपनिषदातील इंद्र, अग्नी व वायू यांना दिसलेल्या दिव्य पुरुषाची कथा मुलांना सांगितली. व शेवटी विठ्ठलपंत म्हणाले, मुलांनो, परमेश्वराने ते दिलेले सामर्थ्य काढून घेतले तर चंद्र, सूर्य व अग्नी हे भिंतीवरील काढलेल्या चित्राप्रमाणे दिसतील. त्यांच्यापासून ना प्रकाश, ना उष्णता, ना शीतलता. म्हणून भगवंतांनी तसे म्हटले आहे की न तत् भासयते सूर्यो न शशांको न पावकः. आणि विठ्ठलपंत उठून गेले. निवृत्ती ज्ञानदेव विचारात गढून गेले. विठ्ठलपंतांसमोर निवृत्ती ज्ञानदेव येऊन बसले. विठ्ठलपंत म्हणाले, बाळांनो, काल झालेल्या विषयावर म्हणजे न तत् भासयते सूर्यो या श्लोकावर कठोपनिषद काय म्हणते पहा. त्यातील मंत्र असा आहे, न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारका न मा विद्युतो भांती कुतोयमग्निः तमेव भांतम अनुभाती सर्वं तस्य भासा सर्वमिदं विभाती. लक्षात आला ना अर्थ? ज्ञानदेव म्हणाला, होय बाबा, तेथे ना सूर्य प्रकाशतो न चंद्र तारका, विजाही तेथे चमकत नाहीत, तर मग हा अग्नी कुठून चमकणार? या प्रकाशणाऱ्याच्या मागोमाग त्याला अनुसरूनच सर्व प्रकाशते, त्याच्या प्रभेने हे सर्व प्रकाशते, असेच ना बाबा? विठ्ठलपंत म्हणाले, अगदी बरोबर. निवृत्ती म्हणाला, बाबा, या पुढच्या श्लोकाच्या दुसऱ्या चरणाचा अर्थ नीट समजला नाही. मनःषष्ठानी निंद्रियाणी प्रकृतीस्थानी कर्षती, म्हणजे नेमकी काय प्रक्रिया होते ते लक्षात येत नाही. विठ्ठलपंत म्हणाले, निवृत्ती ज्ञाना, 6व्या अध्यायात 8व्या अध्यायात पुनर्जन्माचा प्रकार वर्णन केला आहे. ज्यावेळी जीवात्मा देह सोडतो व दुसऱ्या देहात प्रवेश करतो, त्यावेळी तो या देहातून कसा बाहेर पडतो याचे वर्णन बृहदारण्यक उपनिषदात आलेले आहे. त्याची सविस्तर माहिती मी तुम्हाला नंतर सांगेन. प्रथम मला सांगा, आपण घर बदलले तर काय करतो? निवृत्ती म्हणाला, आपण घरातील सर्व वस्तू घेऊन जातो. विठ्ठलपंत म्हणाले, मागे काय राहते? ज्ञानदेव म्हणाला, मोकळे घर, घराच्या भिंती, दारे, गवाक्षे वगैरे, कारण ती आपण घेऊन जाऊ शकत नाही, ती घराचा एक भाग असतात. विठ्ठलपंत म्हणाले, तसे देह हे घर आहे. या घरातील संसार म्हणजे वासना, वासनांनी देह भरला आहे. घरातील संसाराचा व्याप ज्यांनी उत्पन्न केला व वाढवला, ती घरातील माणसेही नवीन घरात जातात. तसे या देहातील संसार ज्यांनी सुरू केला व वाढवला, ते पंचज्ञानेंद्रिये व मन या 6 जणांसह हा वासना देह जीवात्मा घेऊन नव्या देहात प्रवेश करतो व तेथे पुन्हा नव्याने संसार सुरू करतो. आपल्याला जसे जुने घर सोडताना दुःख होते, आपले पाय त्या घरातून निघत नाहीत, पण परिस्थिती जबरदस्तीने आपणाला नवीन घरात नेते, तसेच ही पंचज्ञानेंद्रिये व मन यांना हा देह सोडावासा वाटत नाही, म्हणून त्याला कर्षती असे म्हटले आहे, म्हणजे ओढून नेतो. आणि हा विषय आणखी चांगला समजण्यासाठी विठ्ठलपंतांनी बृहदारण्यक उपनिषदातील उत्क्रांती हा अध्याय समजून सांगितला.
ते सर्व ऐकून निवृत्ती ज्ञानदेवांचे समाधान झालेले त्यांच्या चेहऱ्यावरून दिसून आले. विठ्ठलपंत निघून गेल्यावर निवृत्ती ज्ञानदेव या विषयावर बराच वेळ चर्चा करीत होते. मध्यान्ह टळून गेली होती. भुकेने मुलांच्या पोटात कावळे ओरडत होते. निवृत्ती ज्ञानदेवांनी पत्रावळी मांडायला सुरुवात केली. रुक्मिणीने पाहिले तो मुलांचे चेहरे म्लान झालेले होते. त्यांची ही अवस्था पाहून रुक्मिणी म्हणाली, आज वैश्वानर चांगलाच प्रदीप्त झालेला दिसतोय. चेहरे पहा कसे करपून गेलेले दिसत आहेत. रुक्मिणीचे वाक्य निवृत्ती ज्ञानदेवाने मागे तसे पुष्कळ वेळा ऐकले होते, पण त्याचा अर्थ तितका प्रत्ययाला आला नव्हता. पण आज अहं वैश्वानरो भूत्वा हा श्लोक वाचून त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न चालू होता. पण अन्नाचे पचन करणारा हा अग्नी आहे एवढे समजले होते. पण रुक्मिणीच्या तोंडून वैश्वानर शब्द ऐकताच तिला ह्याविषयी चांगलीच माहिती असेल असा ज्ञानदेवाने मनामध्ये कयास बांधला व तो म्हणाला, आई, या वैश्वानर अग्नीविषयी जरा सविस्तर सांगतेस का? रुक्मिणी म्हणाली, ज्ञाना, तुला आता भूक लागली आहे ना, मग आधी जेवून घे, मग दुपारी यांची विश्रांती झाली की विचार त्यांना. ज्ञानदेव म्हणाला, पण आई तू सांग ना आता, बाबा तर रोज शिकवतात, मला तुझ्या तोंडून ऐकायचं आहे. रुक्मिणी म्हणाली, बरं ऐक बाबा, सृष्टीत चाललेल्या अनेक यज्ञांपैकी देहामध्ये सुद्धा एक यज्ञ चाललेला असतो. यज्ञ म्हटले की अग्नी आणि आहुती आल्याच, त्याप्रमाणे देहातील जठराग्नीला वैश्वानर म्हणतात व त्याला प्रदीप्त ठेवण्यासाठी अन्नाची आहुती देत असतात. त्याचा विधी तुझे पिता रोज जेवताना करीत असतात. ते तू आज लक्ष देऊन पहा, म्हणजे तुला कळेल. शरीरातील पंचप्राणांना या आहुती दिल्या जातात व त्या योगेच हा यज्ञ चालू ठेवला जातो. अग्निहोत्री जसे अग्नी सातत्याने राहावा म्हणून आवश्यक तेवढे इंधन पुरवत असतो, तसा वैश्वानर अग्नी प्रदीप्त राहावा एवढ्याच अन्नाचे ग्रहण करावे, म्हणजे तो यज्ञविधी होतो. नाहीतर जिभेचे चोचले पुरवण्यासाठी भरमसाठ खाण्याची सवय लागते व देहाचे आकारमान वाढते. ज्ञाना, एवढेच मला माहीत आहे. यापेक्षा तुला जास्त माहिती पाहिजे असल्यास यांना विचार. रुक्मिणीने केलेला खुलासा ज्ञानदेवाला पटला होता. ज्ञानदेवाने जेवताना विठ्ठलपंतांनी घातलेल्या आहुती व प्राणाहुती पाहिल्या होत्या. जेवण झाल्यावर त्याने विचारले, बाबा, जेवताना तुम्ही ज्या आहुती घालता त्यावेळी काय म्हणता? विठ्ठलपंत म्हणाले, मी जे काय म्हणतो ते तुला छांदोग्य उपनिषदात मिळेल, तेच मी तुला सांगणार आहे. आणि मग विठ्ठलपंतांनी छांदोग्य उपनिषदातील वैश्वानर विद्या नावाचा अध्याय ज्ञानदेव निवृत्तीला समजावून सांगितला. विठ्ठलपंत मुलांना क्षर अक्षर पुरुषांविषयी खुलासा करून सांगू लागले. ते म्हणाले, बाळांनो, मागे 13व्या अध्यायाच्या वेळी प्रकृतीच्या संघाताविषयी सांगताना मी तुम्हाला मूळ तत्वाच्या संख्येबद्दल स्पष्ट करून सांगितले होते. ज्यावेळी वेगवेगळे तत्ववेत्ते एकत्र येऊन चर्चा करू लागतात तेव्हा साहजिकच असा वैचारिक फरक पडतो. त्याचप्रमाणे या अध्यायात भगवंतांनी उल्लेख केलेल्या या क्षर पुरुष, अक्षर पुरुष व पुरुषोत्तमाबद्दल म्हणता येईल. मूळ ब्रह्म जे आहे ते एकच आहे. त्यापासून आत्मा व जीव रूप उत्पन्न झाले. अर्थात हे वेगळेपणाने नव्हे तर अवस्थांप्रमाणे नामाभिधान पावलेले स्वरूप. यातील देहाभिमानाने विकारित होणारा जीव हा क्षरपुरुष आहे. या क्षरपुरुषाच्या ठिकाणी विपरीत ज्ञान असते. मूळ ब्रह्म सर्वाठाई व्याप्त असूनही जीवाला स्थूल रूपाने भासणारे जगतच खरे वाटते. त्याच्या विविधतेने जीवाला मोह पडतो. विषयांच्या संयोगाने हा विकारित होतो. विषय भोगाने सुख दुःख भोगतो. अनेक उपाध्या स्वतःला लावून घेतो. अनेक विषयवासनांची संकल्पनांची ओझी या शिरावर वाहत असतो. देहाला पुष्ट करणे, त्याला सजवणे, त्याचे कोड कौतुक करणे ह्यात आयुष्याचा व्यय करतो. ज्यावेळी देहपतन होते त्यावेळी हा जीव पुन्हा नवीन देह धारण करतो. असे त्याचे जन्मोजन्मी होत राहते. पण ज्यावेळी या जीवाला उपभोगातून साम्यावस्था येते व परमेश्वराकडे त्याची ओढ सुरू होते त्यावेळी त्याच्या ठिकाणी हळूहळू वैराग्याचा प्रवेश होतो. सुखाच्या शोधासाठी विषयांच्या रानातून हिंडणारा हा क्षरपुरुष त्या रानाचा त्याग करू लागतो आणि परमेश्वराजवळ सुखाचा शोध घेऊ लागतो. बाळांनो, लक्षात घ्या, या अक्षर पुरुषाची स्थिती कशी असते. जसे चंद्राची अमावस्या तिथी संपली आहे, पण प्रतिपदेची कला त्याच्यावर चढलेली नाही किंवा अंधारून आल्यामुळे पलीकडे खांब आहे का पुरुष आहे, ही संभ्रम अवस्था किंवा सृष्टीच्या विविधतेबाबत असलेले विपरीत ज्ञान संपलेले आहे. पण परमेश्वराचे स्वरूप तर अजून स्पष्ट होत नाही किंवा स्वप्नावस्था तर संपली आहे पण अजून पूर्ण जागृती आलेली नाही. अशा प्रकारची संभ्रम अवस्था, घन अज्ञान अवस्था ही या अक्षर पुरुषाची असते. देहात असलेला जीव हा क्षरपुरुष तर घन अज्ञान अवस्था असलेला हा अक्षरपुरुष. जागृतीत विपरीत ज्ञानाने व्यापलेला क्षरपुरुष तर घन अज्ञान सुषुप्तीत असलेला अक्षरपुरुष होय. यालाच जीवाशिवाची भेट म्हणतात. जीव शिवरूप होतो ती ही अवस्था होय.
निवृत्ती ज्ञाना, आता पुरुषोत्तम ही तिसरी अवस्था होय. हिला ज्ञानरूप अवस्था म्हणतात. सर्वाठाई असलेल्या परमेश्वराची पूर्णानुभूती येते, ती ही अवस्था होय. चंद्राची 16वी कला संपून 17वी कला ती ही अवस्था होय. जागृती, स्वप्न, सुषुप्ती या अवस्था ओलांडून जेव्हा तुरीयेत प्रवेश होतो, ती ही अवस्था होय असे म्हटले आहे. ज्ञानदेव म्हणाला, बाबा, ज्ञानरूप अवस्था आणि पूर्ण ज्ञानी अवस्था यात काय फरक आहे? विठ्ठलपंत म्हणाले, पूर्ण ज्ञानी अवस्था हा जाणणारा कोणीतरी असतो. पूर्ण ज्ञानी असण्याची जाणीव देहभावाच्या योगाने त्या ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी स्फुरणरूप असते. त्यामुळे अहंभावाचा दोष त्या ठिकाणी असतो. पण ज्ञानरूप अवस्था या दोषापासून सुटलेली असते. सूर्य हा प्रकाशरूप आहे, कापूर हा परिमल रूप आहे, साखर ही गोडरूप आहे. तसा परमेश्वर हा ज्ञानरूप आहे. याचा अर्थ सूर्याच्या ठिकाणी तो प्रकाशतो याची जाणीवच नसते. त्याला अंधार माहीत नाही. त्यामुळे अंधार सापेक्ष प्रकाश त्याला माहीत नाही. सूर्य अंधार पाहू जाईल तर अंधारच प्रकाशमय होईल. म्हणून सूर्य हा प्रकाशरूप आहे, तसेच साखरही गोडरूप आहे. आणि त्याच पद्धतीने परमेश्वर हा ज्ञानरूप आहे. म्हणून परमेश्वराला ज्ञानरूप म्हटले आहे. निवृत्ती म्हणाला, बाबा, या अक्षर पुरुषांविषयी उपनिषदामध्ये काही उल्लेख आला आहे काय? विठ्ठलपंत म्हणाले, निवृत्ती, ब्रह्म परमात्मा याविषयीच मुख्यत्वे उपनिषदामध्ये चर्चा आहे. त्यामुळे अक्षर पुरुषाविषयीही काही उपनिषदामध्ये चर्चा झालेली आहे. त्यापेक्षा मंडूक उपनिषदामध्ये 2 पक्षांविषयीचा उल्लेख आहे. एक पक्षी झाडावरील फळांचा आस्वाद घेत असतो व दुसरा पक्षी साक्षीत्वाने ते पाहत असतो. जो पक्षी फळांचा आस्वाद घेतो तो क्षरपुरुष व जो साक्षीत्वाने पाहतो तो अक्षर पुरुष होय. आणि मग विठ्ठलपंतांनी ते मंत्र व त्याचा अर्थ दोघांना स्पष्ट करून सांगितला. ते पुढे म्हणाले, ज्ञाना, याशिवाय श्वेताश्वेतर उपनिषदामध्येही या अक्षर पुरुषांचा उल्लेख आहे. असे म्हणून विठ्ठलपंतांनी त्यातील अभिध्यान या प्रकरणातील अक्षर पुरुष, माया या प्रकरणातील जीव, शिवस्वरूप, केवळ एक शिवच मधील अक्षर पुरुषाचे स्वरूप आणि शेवटी जीव प्रकरणातील क्षरपुरुषाचे वर्णन करून सविस्तर माहिती दिली. या स्पष्टीकरणाने निवृत्ती ज्ञानदेवाला खूपच समाधान झाले. निवृत्ती म्हणाला, बाबा, हा विषय आम्हाला उत्तम समजला. मग बाबा, या जीवाला ज्ञानरूप होण्यामागे कोणती अडचण आहे? विठ्ठलपंत म्हणाले, निवृत्ती ज्ञाना, या ज्ञानरूप होण्यामागे त्रिगुण सत्व रजतम याचे बळ, यांचा वरचढपणा हा जीवाला वेगवेगळ्या विकारांच्या आहारी पाडतो. तसेच या गुणांच्या वरचढपणामुळे जे विकार वासना जीवाच्या ठिकाणी उत्पन्न होतात त्यांचे संस्कार चित्ताच्या ठिकाणी दृढ होतात. या जन्मोजन्मीच्या संस्कारांमुळे जीव हा दैवी किंवा आसुरी संपत्तीने युक्त होत जातो. अशा प्रकारे या त्रिगुणांनी लिप्त असलेला व या संपत्तीने युक्त असलेल्या जीवाला हे ज्ञान पूर्णपणे प्राप्त होत नाही. जेथे परमेश्वराचे ज्ञान पूर्णपणे प्राप्त होत नाही तेथे तो जीव ज्ञानरूप होणार तरी कसा? निवृत्ती म्हणाला, बाबा, हे त्रिगुण व या दोन्ही संपत्ती जीवाला कशा प्रकारे ज्ञानप्राप्तीला अडथळा करतात ते स्पष्ट करून सांगा ना. विठ्ठलपंतांनी मग क्रमशः त्रिगुणांपैकी प्रत्येक गुणाच्या वरचढपणामुळे जीवाच्या ठिकाणी उत्पन्न होणारे विकार काय असतात, त्याची वृत्ती कशा प्रकारची असते, त्याच्या ठिकाणी कोणते गुणदोष उत्पन्न होतात, हे सर्व स्पष्ट करून सांगितले. ज्या गुणाच्या वरचढपणाच्या वेळी मृत्यू आला असता जीवाला कोणती गती मिळते व तो कोणत्या योनीतून जन्माला येतो त्याचेही खुलासेवार वर्णन करून सांगितले. तेव्हा ज्ञानदेव म्हणाला, बाबा, सत्वगुणांनीही जीवाला बंधन पडते याचे मला आश्चर्य वाटते. विठ्ठलपंत म्हणाले, ज्ञाना, अत्यंत सत्वगुणी जीवसुद्धा देहभावाच्या आश्रयानेच कार्य करीत असतो, हे लक्षात ठेवले पाहिजे. आता मी ब्रह्मज्ञानी झालो, आम्ही परिपूर्ण झालो असे देहभावाच्या जाणीवेने सांगणारा जीव हा सुद्धा ज्ञानरूप होण्याला स्वतःला अडथळा आणतो. म्हणून शेवटी विठ्ठलपंतांनी गुणातीताचे महत्त्व सांगून त्याचे आचरण, विचारधारणा कशी असते याचा खुलासा केला. विठ्ठलपंत म्हणाले, म्हणून ज्ञाना, जीवाला या गुणत्रयाच्या म्हणजे सत्वगुणालाही ओलांडून पुढे जावयास पाहिजे. देहभावाची जाणीव शून्य होऊन चित्त परमेश्वराच्या ठिकाणी पूर्ण लय पावले पाहिजे. असे झाले म्हणजे ज्याप्रमाणे निरभ्र आकाश किंवा तरंगविना सरोवर तसे चित्त शांत, शुद्ध, पवित्र होते व त्यात परमेश्वराचे सही प्रतिबिंब पडते आणि देहपातानंतर ते प्रतिबिंब बिंबात एकवटून जाते. जसे साचलेले पाणी आटले म्हणजे त्यातील प्रतिबिंब मूळ बिंबात विलीन होते. तसेच दैवी संपत्ती उत्कर्षाला तर आसुरी संपत्ती अपकर्षाला कारण होते. याचाही खुलासा विठ्ठलपंतांनी केला. निवृत्ती म्हणाला, बाबा, धर्मशास्त्र हेच कार्याकार्य ठरवण्याला प्रमाण मानावे असे का म्हटले आहे? काय आपणाला चांगले वाईट कळण्याची बुद्धी नसते? विठ्ठलपंत म्हणाले, निवृत्ती ज्ञाना, देवी संपत्तीचे लोक हे पाप भीरू असतात. ते देवाला व धर्माला मानणारे असतात.
ते धर्मशास्त्राचा आदर करतात. पण आसुरी संपत्तीचे लोक देवधर्माला न मानणारे असतात. ते पाप करण्याला भीत नाहीत. बळाचा, सत्तेचा, धनाचा वापर करून ते मनाला वाटेल ती वस्तू प्राप्त करून घेतात. उपभोग हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय असते. अप्राप्य वस्तू प्राप्त करून घेण्याबाबत मार्गाचा विचार त्यांच्या ठिकाणी गौण असतो. नीती अनितीला ते महत्त्व देत नाहीत. त्यामुळे ते वागतील ते योग्य, ते सांगतील तो धर्म होऊन बसतो. शिवाय जन्मोजन्मीच्या संस्कारांमुळेच योग्य अयोग्य याचे निष्कर्ष ठरत असतात. प्रत्येकाची बुद्धी वेगवेगळी असते, त्यावर संस्कार वेगवेगळे असतात वर्णाश्रमाप्रमाणे. तसेच गुणांच्या वरचढपणामुळे या संस्कारात, विचारात, धारणेत फरक पडत जातो. त्यामुळे प्रत्येकजण स्वतःच्या सोयीप्रमाणे धर्माधर्माची समजूत वेगवेगळी करून घेऊ शकतो. तेव्हा त्याला एकवाक्यता यावी यासाठी धर्मशास्त्र हे प्रमाण मानले आहे. नाहीतर जसा राजा बदलला की नियम बदलतात, तसे धर्माची व्याख्या सत्ताधीशाप्रमाणे बदलत गेली असती. म्हणून धर्मशास्त्र हे स्वतंत्र अधिकाराने निर्माण झाले आहे व ते समाजहित पाहणारे, जनसंरक्षण करणारे असल्याने सर्वांना त्याचे बंधन पडले आहे. ज्ञाना, आता लक्षात आले ना की कार्याला धर्मशास्त्रच का प्रमाण मानतात ते? ज्ञानदेव म्हणाला, होय बाबा, चांगले लक्षात आले माझ्या. रुक्मिणी मुक्ताला आंघोळ घालत होती. निवृत्ती ज्ञान अभ्यासाला बसले होते. सोपान धुळपाटीवर धुळाक्षय काढत होता. विठ्ठलपंत पूजा करीत होते. इतक्यात गौरीने झोपडीत प्रवेश केला. नेहमी हास्यवदन असणारी गौरी आज तिचा चेहरा जरा पडलेला होता. रुक्मिणीला ती म्हणाली, अव बाई, मुक्ताला मी आंघोळ घालते, तुम्ही दुसरी कामं बघा. रुक्मिणीने गौरीच्या चेहऱ्याकडे पाहिले. तिचा पडलेला चेहरा पाहून म्हणाली, का गं गौरी, आज चेहरा उतरलेला दिसतोय, कोणी काही बोललं की काय? गौरी म्हणाली, नाही बाय. मग रुक्मिणी म्हणाली, मग काय झालं असं चेहरा पाडायला? गौरी म्हणाली, अवं बाई, काय सांगू, त्या बामणाकडं काम करते तर त्यानं 2 रिडक्या कमी दिल्या की हो. मी विचारलं तर म्हणतो, तू काम चांगलं करत नाही. आता बाई मला सांगा, माझं काम काय वंगाळ आहे? रुक्मिणी म्हणाली, असू दे गौरी, लोक काहीही कारण सांगतात व मजुरी कमी देतात. अगं काही लोक काहीतरी देतात, आम्ही तर तुला काहीच देत नाही, पण आमच्याकडेही तू काम करतेस ना. गौरी म्हणाली, बाई, घरच्या कामाची कोण मजुरी घेते व्हय? तुम्ही तर मला मोठ्या वैनिवानी आहात आणि तो बी माझा हक्कच आहे. अव आणि दुसरं ऐका की, त्या शेजारच्या मारवाड्याजवळ त्यानं सांगितलं म्हणून घर सारवून दिलं आणि मजुरी द्यायच्या येळेला म्हणतो असा, गौरी, तुला काय सामान लागत असन तर ने, कापडं चोपडं ने, त्यातून तुझी मजुरी वळती करून घेईन. आता मला सांगा, याला काय म्हणावं? रुक्मिणी म्हणाली, आणि गौरी, त्या वरच्या आळीतल्या एका ब्राह्मणाकडं तू काम करीत होतीस, त्याचं काय झालं गं? गौरी म्हणाली, बाई, ती माणसं लई चांगली आहे. ती पोरीचं बाळणपणाचं काम होतं. काम संपलं तर नवं लुगडं चोळी दिली, पोरीची जुनी लुगडी बी दिली, एका येळेला जेवण बी देत होती आणि जाताना मुठभर दिडक्या दिल्या. या बोलण्यात रुक्मिणीने मुक्ताची आंघोळ उरकली व मुक्ताला गौरीच्या ताब्यात दिली. गौरीने मुक्ताला पुसून घेतले व कपडे घातले व ती पुढच्या कामाला लागली. ज्ञानदेव निवृत्तीने रुक्मिणी गौरीचा संवाद ऐकला होता. ज्ञानदेव म्हणाला, निवृत्तीदा, हे सर्व लोक कशा वेगवेगळ्या वृत्तीचे आहेत नाही. वास्तविक पाहता जे न्याय आहे ते करण्याची का वृत्ती होत नाही? निवृत्ती म्हणाला, ज्ञाना, मलाही हेच कोडे पडलेले आहे. आपण हा प्रश्न बाबांना विचारू. विठ्ठलपंत पूजा उरकून त्यांच्या चौघडीवर बसले होते. ज्ञाना निवृत्ती दोघेही उठून विठ्ठलपंतांजवळ जाऊन बसले. विठ्ठलपंत म्हणाले, बोला. वाचला 17वा अध्याय? निवृत्ती म्हणाला, वाचला, पण एक शंका आहे. विठ्ठलपंत म्हणाले, बोला, काय शंका आहे? निवृत्तीने ज्ञानाकडे पाहिले. ज्ञानदेवाने गौरीने सांगितलेली हकीकत सांगितली व निवृत्तीला पडलेला प्रश्न विचारला. विठ्ठलपंत म्हणाले, निवृत्ती ज्ञाना, मागे आपण त्रिगुणाविषयी बोललो होतो. जेथे देहभाव आहे तेथे त्रिगुण आहेत. त्रिगुण कोणते? सत्व, रज, तम यापैकी कोणीतरी एक वरचढ असतो व बाकीचे 2 दबलेले असतात. जीवाच्या ठिकाणी जन्मोजन्मीचे संस्कार असतात. या संस्कारामध्ये सत्व, रज, तम असा फरक असतो. त्यामुळे जन्मतःच जो पिंडदेह तयार होतो त्यामध्ये मूलतःच कोणत्या तरी एका गुणाचे वर्चस्व असते. ज्या गुणाचे वर्चस्व असते त्या गुणाप्रमाणे धारणा असते व जशी धारणा असते तशी वृत्ती असते. त्यामुळे धारणा ही सत्व, रजतम अशी 3 प्रकारची असते. जशी वृत्ती तसा स्वभाव बनतो व तसे आचरण घडते. त्यामुळे प्रत्येकाला आपण अगदी न्याय्य वागतो असेच वाटत असते आणि असे जे वाटणे त्यालाच श्रद्धा म्हणतात. म्हणून त्रिगुणांप्रमाणे श्रद्धासुद्धा त्रिगुणी झालेल्या आहेत. आणि अशा या सत्व, रज, तम श्रद्धावान पुरुष कसे वागतात, ते कोणाचे पूजन करतात, त्यांचा आहार काय असतो, ते यज्ञ कोणत्या प्रकारे करतात, त्यांचे तप कसे असते, यांचे वर्णन या अध्यायात आहे. त्यामुळे ज्या वृत्तीने कर्म केले असेल त्याप्रमाणे फलप्राप्ती होते.
व जीवाला कर्माचे बंधन पडते व जन्म मरणाचा फेरा चालू राहतो, तेव्हा भगवंतांनी यातून सुटण्यासाठी जो कर्म मार्ग सांगितला तो पुढेच दिला आहे. एका विशिष्ट मंत्राच्या प्रयोगाने हा गुणत्रयाचा दोष शिवाय तंत्राच्या आचरणात आलेला दोष नाहीसा होतो व कर्माला योग्य वळण मिळते लागते. ते योग्य प्रकारे ईश्वरार्पण होते व बंधनकारक होणारे कर्मच पुढे मोक्षाला कारण होते. तो मंत्र म्हणजे ज्ञानदेव म्हणाला, बाबा तो मंत्र म्हणजे ओम तत्सत हाच होय ना? विठ्ठलपंत म्हणाले, होय तोच. आणि मग विठ्ठलपंतांनी त्या मंत्रातील प्रत्येक शब्दाचे महत्त्व सांगून त्याची योजना कशी केली जाते याचा सविस्तर खुलासा केला. शेवटी विठ्ठलपंत म्हणाले, अश्रद्धेने केलेले कोणतेही कर्म, तप, दान हे योग्य फळाला येत नाही. ते ना इहलोकी ना परलोकीही उपयोगी होते. उलट ते चुकीच्या मार्गाला लागल्यास कर्माचा दोषच पदरात पडतो. निवृत्ती ज्ञानदेवांनी अध्यायाच्या शेवटच्या श्लोकावरून नजर फिरवली. धन्यवाद.